आजार इतका डेंजर होता की एका पॉइंटला तिला असं झालेलं की आता मला म्हणजे जीवनदान मिळतंय की नाही, खरं तर कदाचित तिला असं वाटलं की ती कोमामध्ये गेलेली. तो सगळा स्पॅन त्यावेळेला तुम्ही दोघांचं नेमकं काय मनात चलबिचल होते की एवढं अचानक झालंय आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात बऱ्याचदा तिला नंतर कळलं होतं की ती आई होऊ शकणार नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर त्या मीडियातही खूप आल्या. सो त्याला तुम्ही लोकांनी कसं डील केलं आणि ते ऐकल्यानंतर नेमकं काय फील झालं? सगळ्यात पहिली मजा अशी आहे, आमच्या तिघांमध्ये कोणतं लपून ठेवलेलं नव्हतं. आम्हाला माहित होतं नक्की काय आहे. तिलाही माहित पडलं होतं का तिच्यापासून लपून पण फायदा नव्हता. बरोबर. बरं, शेवटी नशिबात जे लिहिलेले आहे, बघू काय होते, बघू म्हणलं आपण प्रयत्न करतोय. आणि तिने सगळ्यात जास्त मेहनत घेतली, तिने तिच्या स्वतःवर काम जास्त केलं. बरोबर. आणि आज ती उभी राहिली का ज्यासाठी डॉक्टरांनी हात टेकले होते, पण ती उभी राहिली आणि आज सगळ्यांच्या समोर ती आहे. बोलायची जरूर. आणि सगळ्यात एक गोष्ट आहे, उगीच घाबरून बसून मग टेन्शन घेऊन काय मतलब नसतं. आणि आम्हीच जर टेन्शनमध्ये गेलो तर हिचं काय होईल. बरोबर आहे. मग हे बघायला पाहिजे. आणि कित्येक लोकांना माझं हेच म्हणणं आहे का ठीक आहे, काहीतरी प्रॉब्लेम येतात, पण त्याच्यामध्ये असं नाही आहे का तुम्ही हारून जाणं आणि मग आता मी काय करणार आणि ते उगीच म्हणतात ना का आपण डिप्रेशनमध्ये जाणं, हे करायचं नाही. त्यातून बाहेर या तुम्ही. बघू, प्रयत्न तर करू ना, काहीतरी होईल. आणि ते झालं प्रयत्नाने, ठीक आहे, सगळं साध्य झालंय. अर्थात काकी तुमच्यासाठी खूप इमोशनल मोमेंट होती ती, कारण त्यावेळेला तुम्ही होतात माझ्या मते जुई सोबत जेव्हा तो प्रकार घडला तेव्हा. म्हणजे मला आधी कळेच ना की ही का उठत नाहीये. आणि मग मी जवळचे डॉक्टर आहेत आमचे, फॅमिली डॉक्टर, त्यांना बोलवलं. तर ते म्हटले हिला हॉस्पिटलाइज करायला लागेल म्हणून. मग आता हे सेलिब्रिटी हॉस्पिटलाइज म्हणजे केल्यावर माहितीये ना, नर्स वगैरे ट्रीटमेंटच्या आधी हिच्याशी फोटो काढायला. मग आम्ही अननोन दुसऱ्या हॉस्पिटलला, म्हणजे नेहमी जिथे आम्ही ज्युपिटरला जायचो तिथे नाही गेलो, दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो, तिथे ट्रीटमेंट चालू केली. आणि मग डॉक्टर मला, तिथूनचे डॉक्टर म्हणजे मला विचारायला लागले की काय काय झालं हे. म्हणलं काही नाही, रात्रीपर्यंत तर चांगली होती, सकाळी मी उठवते तर ही उठत नाही. मलाच म्हटलं टेन्शन आलं की मी काय, म्हटलं बोलण्याचं काय, कारण रात्री उशिरा हिचं शूट असतं. घरी आली, आडवी झाली, झोपली. सकाळी मला जायचं होतं मैत्रिणींबरोबर. नुकतीच मी VRS घेतली होती आणि आमचं ठरवलेलं मैत्रिणी आज चला कुलाब्याला जाऊया. 10:30ला मी तयार वगैरे झाले आणि हिला उठवते, मी निघते म्हणून मी, तर ही उठेच ना. बरं उठे ना, हलवते तर काही रिस्पॉन्सच नाही. मग हिला हॉस्पिटलाइज केला आणि हा पण इथे कर्जतला होता आणि मी एकटीच तिकडे, काय करायचं आता. मग ह्याने सांगितलं, त्याचा मित्र एक ठाण्याला असतो, त्याला अजयला फोन कर. मग त्याला फोन केला, मग हिला तिथपर्यंत हॉस्पिटलाइज वगैरे केली. आणि मला काही कळेचच ना, मी रडते. डॉक्टर म्हटले नक्की काय झालंय, पण काय झालेलंच नाही, ही कशाने कोमात, कळेच ना मला काय झालंय. पण झालं, ट्रीटमेंट चालू झाल्यावर ही रिस्पॉन्स द्यायला लागली. पण तिथपर्यंत मला इतकं, म्हणजे मी काय करूच म्हणजे कोणाला फोनाफोनी नाही, फक्त मैत्रिणीला फोन केला की मी येत नाहीये, असं झालेलं आहे. मग त्यांचा पण प्रोग्राम कॅन्सल झाला. ती मैत्रीण पण लगेच हॉस्पिटलला आली माझ्या बरोबर. तो म्हणजे क्षण मी कधीच विसरू शकत नाही, खूपच. आणि देवाचे आभार की मी तर म्हणते ना, आमचे दत्तगुरु माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्यामुळे आजही उभी आहे, दुसरं काय. अर्थात इमोशनल होण्यासारखा तो भाग होता, कारण जुईने जेवढं मला सांगितलं की हे सगळं अचानक झालं, त्याच्यामुळे एक अंदाजच यायला तयार नाही की नेमकं काय झालं होतं. आणि म्हणजे बिल्डिंग मधले पण आमच्या शेजारी खूप चांगले आहेत, त्यांनी लगेच मला मदत केली. हिला ॲम्ब्युलन्स मध्ये म्हणजे खाली न्यायची स्ट्रेचरवरनं, म्हणजे हिचा लाळागोळाच झालेला पूर्ण, म्हणजे काही रिस्पॉन्स नव्हता. आणि मग त्या काकी वगैरे पण आमच्या शेजारच्या म्हणायला लागल्या की काय झालं, म्हणजे कालपर्यंत तुझी व्यवस्थित होती रात्रीपर्यंत आणि अचानक काय झालं हिला. आणि मी उठले ती डायरेक्ट मला हॉस्पिटलमध्ये ते सगळं लावलेलं, तेच म्हणजे जाग आली तेव्हा मी CCUलाच होते. सो मी रात्री जी टवाळक्या करून फ्रेंड्स बरोबर चॅटबीट करून झोपलेले, त्यानंतर डायरेक्ट मी तिकडे उठले. सो तो मधला जो एक पॅच होता तो मी कुठेतरी फिरून आले.